नमस्कार मित्रांनो. तर आता सध्या तानाजीचे आई वडील डायरेक्ट हैदराबादवरून बारामतीला आलेले आहेत. म्हणजे कालच आलेले ऍक्च्युली, पण काही वेळ भेटला नाही आम्हाला शूटिंगमुळे, त्याच्यामुळे आता त्यांचं शूटिंग घेतलं नाहीये. तर आता मावशीनं खाण्यासाठी कलिंगड आणलंय. मावशी एक की हा थांबा, मी तुम्हाला ओळख करून देतो मित्रांनो. हे इथं तानाजीचे पप्पा, माझे काका, तानाजीचे मिसेस एकुलते एक, नो विशेष ओनली मिसेस, आणि तानाजीची चुलती मोठी आहे ना, सगळ्यात मोठी चुलती बारामतीमध्येच राहतं. हे जैनकवाडीला, पण आम्हाला माहित नव्हतं इतक्या दिवस. हा, आणि मी नव्हतो आलो ना. हा, तुम्ही गेलता. आणि तानाजीची मम्मी, माझ्या आईची सख्खी बहन. होय आय बहन म्हणलं की तुझं आमचे काय 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 झालं दाताला? सेम आहे. दाखवाय काय करतात लहानपणी असं वरून दाखवायला. थांबा थांबा, दात दाखवा दोघांची. दोघांची सेमच दात आहेत. हा मावशी दाखव. मावशी पण तुमच्या दोघींची सेम दात आहेत. सगळ्या माणसाला काय दावायचे. चेहरा कसं वाटतं आमच्या दोघी चेहरा पट्टी सेम आहे तुमच्या. फक्त काय माहिती का, तू जाडी झाली आता, नाहीतर तू पण पहिली अशीच होती. आणि मावशी हाय ती हाय तशीच राहिलेली आहे. मग मला काहीच नाही गोळ्या दावा चालू. गोळ्या दावा खायला मला चालू होते. हिला तरी कुठं गोळ्या दावा काय चालू आहे? हिला तरी काय चालू? तुला काय चालू? नाही तिला नाही 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 सकाळी एक्सरसाइज सुख आहे मला, सुख मानवते मला. सुख मानवते. मग काय मावशी काय मग काय खाण्याला काय? राहायचं. मावशी उठपण कामाला जाते, उठपण कंपनी जाते, उठपण तू पण जायचं थोडस कामदाम करायचं. जायचं की आता उद्यापासून. उद्यापासून जायचं का? हा, उद्यापासून मी चालू करते. करा कष्ट करा, अंग हाय तर वर खायचं आराम हाय का नाही रे तानाजी? चला आता. अरे नवरीचे राजी कष्ट केलं तुम्ही, लेकरं लहान लहान होतं तोवर कष्ट केली. आता तुम्ही मोठा झाला, तुमच्या राजी आम्हाला सुख भेटलं, भेटू दे. अजून मग तुम्ही काम कर. कोण म्हणलं काम कर? कोण म्हणलं काम कर? तूच म्हणला की आपण तुम्ही म्हणलं कायला काम कर? नवऱ्याचं राजी नाही भेटलं, सुख निदान तुझ्या राजी भेटू दे की. हाय की मग सुखच की, आता सुखलंय मानवलंय. एवढं पण मानू नाही की. अगं, मी काय म्हणतोय, एवढं पण मानू नाही सुख की बाबा तुला वजन एवढं वाढव. आता लेखाच्या राजीचं हाय म्हणून जाड झाली. आधी होती गेलं जाड. आधी का नाही अंगाला चढायचं येत होतं का पडून. होय. गोलमोडत होती मग गोलमडतच होती. काट्यावर आलती तेव्हा दिला का रुपयाची वस्तू आणून का? काय रुपयाची मग कोणी आणलं? तुमचं मी लका काम करून घाली होती. आम्ही कलिंगडाचा व्हिडिओ बनवायला घेतलाय, तुमचंच रामायण चालू आहे. आम्हाला कलिंगड कापायचं, हे दिला टाईप कलिंगड कापतोय ताना. ताना कलिंगड काप. जरा आमच्या इडलीला खावा दादी. आणल्यात मावशीनं ही दिला टाईप कली. काय कशा टाईप म्हणला तू कापतो? आईस्क्रीम टाईप. आईस्क्रीम टाईप का? तो आम्ही काय तुझं मध्ये बाय कुठे गेली? ती नाही उठलं थांब मला थांब थांब तुमची. थांब थांब आता थांब. एक पावडर सुरू केलं. काय तू कलिंगडच्या दुकानावर काय म्हणत होता? काय ज्युसाचं? आपले आणले. दुसऱ्या दुकानात होतो. हा हा हा, पिवड्या खाली बस 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 बस. बघतो ना थांब थांब थांब. काका तुमची बोट दाखवा. काय आईस्क्रीम बनवते काय आता गोवा काकाची बोट. बनवते खेकड्यावानी. काकाने दाखवली. पप्पा काय? स्टाईल कापायची ऐ कापण लागल लागल. स्टाईल बघायला यायचे स्टाईल थांब रे बाबू. कैसा कापता है रे तू केळ. बसा. हा, हा, हा. बसा इथं. बसा मावशी बसा. जैनकवाडीला एवढी सख्खी तुमची हे जाऊ राहते तरी आम्हाला माहित नाही. मला माहित करून दिले पण. मी आता बघत होतो ना आणला. कुठं बघत होता? या रामभाऊच्या इथं भाजीवाले. हा. आपण घर दाखवली की रात्री. होय, आता आपाचा मुक्काम आता फेका झाला आपाचा आठवड्याला एकदा तरी. हे नाही. हा. ऐ ताना हे काय या? आईस्क्रीम तू काय हे त्रिकोण खाल्लाय त्रिकोण तू रील बघून करतोय का हे सगळ्या गोष्टी? हो रील. हा? काढू का हा. बोकस असं नसतं का? पालतच असतं पालतच असतं. हे काय आईस्क्रीम टाईप? कुठला? आईस्क्रीम टाईप होय. एकच नंबर. राशन हॉटेल आहे का नाही इथं? तसलं तसलंच हो. मटणाची भाजी. हो लय भारी मस्त भाजी बनवलं होतं चिकन. काय बनवलं होतं भारी. कोणी? आवडलं किती बार सांगतात, भाजी लय आवडली. त्यांच्या आहेत ना भावाची मिसेस ना हा लय भारी बनवलं होतं. अर्धे ना सगळ्यांना. जरा रोई पाठीवर.
वा काय ती एका एका जरा. घासात मोठ्याला पुढे करायच्या मग हे कापा की मोठं तुम्ही हे आहे अरे लेकरं कापल्यात त्यातच कुसरायचं लहान पोरांना चांगलं ह्याने तब्येत कमी होती मागणं डाबा ती मला म्हण ती मला तिने घेतलं नको तिला बरं नाही तिला काय चालू 4 दिवस तिला बरं नाही डॉक्टरने सांगितलं 4 दिवस तिला काय बरं बाई तुला, हे. असं का कापलं रे ते एवढे बारके बारके तुकडे झाले अरे राहू दे ना खायला सगळे लेकी देते. थोड्या माग सर ना बाबू कसं लागतंय कलिंगड मस्त भारी. तर आता थांबा आता मी तुम्हाला सांगतो मित्रांनो मावशीबद्दल काकाबद्दल त्यांना ती ती मावशी जाते ती लकडी पोला कशा कामाला जाते कुठं? लकडी पोरं लागते लकडी पोळ्याला नाही बाबा. मग हा, बेरकाच्या बिरकं नाही बा. रेल्वेच्या रेल्वेचे बेरक तयार करायला बिरकं तयार करतात. रेल्वेचे ब्रेक तयार करतात हा, मग तेलगू सांगते. हा तेलगू रेल्वेचे थांबा आमची मावशी तेलगू लय भारी बोलते तेलगू बोल रेल्वेचे चाक बनवती हा. रेल्वेला डब्बल तयार आहे तरी आणि दानला पण दान पण नुसतं रेल्वे डबल तयार आहे तरी मोठ्याने बोल मोठ्याने बोल म्हणजे ना रेल्वेला डबल तयार आहे ते आठ डबल तयार आहे तर रेल्वे ज्या कुठे असतो ना तयार नाही काय म्हणते ते कळत नाही रेल्वे चप्पल रेल्वे डबल मध्ये रेल्वेचं सामान ना डब्यात मध्ये इंजिनला पॅकिंग करतात त्याचं सामान बनतंय मोठ्याने असं तेलगू तेलगू मध्ये मध्येच मग हा तेलगूच सांगितलं की असं व्हय, मला वाटलं ती काहीतरी पाठ करते तीच हा. आहे मग पाठ ती बोल बरं, बोल तेलगू बरं. लोकांना व्हिडिओ बघणार तेलगू करणार हा. मराठीवाले मराठी करणार बोल बरं मग रेल्वेला जॅप तयार करतात ना हा. ती बनवती म्हणून सांग ना हे तेलगू बोल रेल्वेला जॅप तयार येते ना दानला नेमपणी येतात मोठं काय तर असं लांबलचक वाक्य बोल की असं असं मग हा कलिंगड कुठून आणलं भारी लागतंय रात्री कुठे गेलतो पाहुण्यात गेलतो हे लय त्रास झाला असं तर काय तर बोल की हा तेलगू विचारले सांग हा मावशी तू हैदराबादवरून कुठल्या गाडीने कशी आले हैदराबाद गाडीवर आधी बंबई एक्सप्रेसला होते बंबई एक्सप्रेस सांग ना घरातनं कसे असं म्हण ना मी घरात निघाले ಈಗ 4 గంటలు వెళ్ళింది 4 గంటల నుంచే నాంపల్లి స్టేషన్కి వచ్చింది నాంపల్లి స్టేషన్లో 10:30కి బండి ఉంది 10:30కి ఎక్కిన 10:30కి ఎక్కితే ఇక్కడ 8:30కి దిగిన ఏ స్టేషన్ నా స్టేషన్ పేరు రాదు అది दिघे ना ठेशन का ఇది अरे ఆ స్టేషన్ పేరు ఏముంది? हा पुढं काय नाही, पुढं काय तुमचं स्टेशनचं नाव सांगा ना पोपट स्टेशन नाही दौंड दौंडला station दौंडला ఇప్పుడు దిగలేదు मी नेसतांग डाऊन ఆడ ठेशन దౌండ్లో దిగిన దౌండ్లో దిగితే ఇక్కడ వచ్చింది इकडे వచ్చా म्हणजे इकडून ఇక్కడ आले. వచ్చింది మా అక్క ఉంది ఈడ పెద్ద అక్క అక్క ఉంది, हा. పెద్ద అక్క ఉంది పెద్ద అక్క मावशी ఇంటికి तुम्हाला పోయింది. कळतं का मी काय सांगितलं आता तुला सांगते मलाच काय कळ मी मुंबईवर हैदराबादून 10:30 गाडीला बसले 10:30 गाडीला बसल्यावर माझी जाव आहे जावायला म्हणे तिथून उतरून जावकडे गेली जावकडून तुमच्याकडे आली रात्रीचं चिकन खूप मस्त झालं असं म्हण बरं रात्री चिकन करायची आना मनची गाई हा, नीट नीट रात्री चिकन ना हा. मा अक्का वदने वंडीने वदनेन वदने वंडे वदने मनची गाई आय म्हणतो आता मला लय भारी वाटते मला लय भारी वाटत तसलं नाही तेलगत म्हण मला नाही म्हणायची आता ते एक त्या कोंगाडी भाषेत गेली म्हणून ती बोलते मी काय कोंगाडी भाषेत आहे मी मराठी रात्री चिकन तू बोल काय तरी చాలా మస్తు అయింది చికెన్ వావ్ आणि వెరీ నైస్ సూపర్ चिपची पीस पीस काटे చికెన్ పీస్ 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 చేసి काका कुठे गेले मस्त. काका 2 शब्द एक तेलगुत होऊन जाऊ द्या काका 2 शब्द कशाला आलाय कुठं चाललाय कुठं मुकाम केला ए कृष्णा ह्याच्यात बोला तुमच्या भाषेत बोला तुमच्या भाषेत बोला तेलगुत बोला ఏం మాట్లాడాలి రే భాయ్ तुला याड लागलं का रे बाई हा काय बोलले काय काय म्हणले काय बोलू मी बस काय बोलू काय हा. बोला लय मोठं काय म्हणू काय पण म्हणा तुमच्या घरी आलं म्हणून मी तुमच्या घरी आलो बारामतीत आलो पहिल्यांदा बारामती बारे म्हणा आता तिकडे जत्रा जायचं सासरवाडी जायचं असं काय तर हा. बोला की. అరే నీ దగ్గర వచ్చినారా భాయ్ ఒక కంబా తీసుకురా बारामतीत आलो पण दारू भेट ना काय म्हणले तुझ्याकडे मी आलो एक खांब्याची बॉटल घेऊन चला काकांना खांब्याचे मोठं घेऊन या बाबा आज बोलू दे की त्यांचे आपल्याला काय करते 4 शिवाय दिले तर आपल्याला काय बोलते ती.
कोण आहे तेलुगू बघणारे कोण असेल तर सांगा आणि सांगा काय म्हणतात. ज्याला तेलगू येते ते- थांबा वहिनी सुन झाल्यात होणार सुन मी या घरची. सांगा आता तुम्ही कुठले पर्शन कुठले आरची तिला येते की तेलगू नाही वहिनी म्हणा. येते. ఒకటి రెండు మూడు ఐదు నాలుగు वकटी मोडे नाडू म्हणजे 1 2 3 4 5 मध्ये उजळणी म्हणता काय. आणि कंदी पप्पू इल्ला आणि कंदीन पप्पू कंदी. कंदी पप्पू म्हणजे मसूरची डाळ उल्लीगड्डा आलूगड्डा मुलीगड्डा म्हणजे तुरीची डाळ कांदी पोपट. हा त्याचं ते बाबा येईल आता या. नाही बरोबर, ना. काय म्हणला? मला सांगितलं मसूरची डाळ तुरीची डाळ चला बस. नाही माहिती.